पाहूया सध्या देशात धुरंधर सिनेमाने एकच धुमाकूळ घातलाय आणि यातील रहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे। काल विधान परिषदेमध्ये झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रहमान डकेतचा उल्लेख झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्याने सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावलाय। तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तिजोरीला घातलं भेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकेत कोण आहेत की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकेत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकेत रहमान डकेत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही। ही दुर्दैवाची बाब आहे। आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा। काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। येत्या 2 ते 3 महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। अतिवृष्टीमुळे पाळीव जनावरं गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना गायींचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला। यासाठी गुजरातच्या प्रसिद्ध गीर प्रजातीच्या 101 गायींची खरेदी करण्यात आली आहे। रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका 4 चाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीमध्ये 4 चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलंय। हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत। दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी झाली होती। मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली होती। लिओनेल मेसीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले। काही वेळ या मुलांसोबत फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव दिला। मुलांनी मेसीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी मेसीसोबत हस्तांदोलन करत सचिननं मेसीला क्रिकेट जर्सी भेट दिली। भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं देखील मेसीची भेट घेतली। यावेळी मेसी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली। प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना स्वतः मेसी फुटबॉलचं तंत्रशुद्ध धडे देणार आहे।